नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 26वा अध्याय घेत आहोत. तर हा 26वा अध्याय जरा मोठा आहे, ओवी संख्या जास्त आहे याची. त्याचे आपण 2 भाग करीत आहोत. अर्धा आज घेत आहोत, अर्धा भाग आज घेत आहोत, अर्धा भाग उद्या घेऊ. कारण एवढा मोठा अध्याय, एवढा मोठा म्हणजे कोणी इतका वेळ कोणी बघत नाही किंवा ऐकत नाही इतक्या वेळ कोणी. 26व्या अध्यायाचे आपण 2 भाग करूयात. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये काहीतरी लिहा, सूचना करा. तर सबस्क्राईब निश्चित करा चॅनलला. तर आपण आता 26वा अध्याय त्याचा पहिला भाग सुरू करूया. अध्याय 26वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, नका भ्रमो युक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्म्यासी. अनंत वेद असती, वेद व्यासासारिखे मुनी. नारायण अवतरोनी, वेद व्यक्त करोनी, व्यास नाम पावला. तेनेही नाही पूर्ण केले, साधारण सांगितले. शिष्य होते 4 भले, प्रख्यात नामे अवधारा. शिष्याची नामे देखा, सांगेन विस्तारे ऐका. प्रथम पैल, दूजा वैशंपायनिका. तिसरा नामे जेमिनी. चौथा सुमंतू शिष्य. करीन म्हणे विद्याभ्यास, त्यासी म्हणे वेदव्यास. अशक्य तुम्हा शिकता, एक वेद व्यक्त शिकता. पाहिजे दिनकल्पांता, 4 वेद केवी वाचिता. अनंत वेद असे महिमा, ब्रह्मकल्पतीनी फिरले. वर्षोवर्षी वाचले, ब्रह्मचर्य आचरले. वेद पूर्ण शिको म्हणूनी, या वेदांचे आद्यंत. सांगेन ऐका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात, ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी, पुनरपी करी तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला पर्येशी, काय मागशील म्हणूनी. भारद्वाज म्हणे ब्रह्म्याशी, स्वामी मज प्रसन्न होशी. वेद शिकेन आद्यंतेशी, ब्रह्मचर्य आश्रमी. वेदांत मज दावावे, सर्व माते शिकवावे. ऐसे वरदान देवे, म्हणून चरणी लागला. ब्रह्मा म्हणे भारद्वाजाशी, मिती नाही वेदांसी. सर्व कैसा शिको मनसी, आम्हासी वेद अगोचर. तुझ दावितो पहा सकळ करोनी. मन निर्मळ शक्ती झाली या सर्व काळ, अभ्यास करी भारद्वाजा. ऐसे म्हणून ऋषीशी, ब्रह्मा दावी वेदासी. दिसता ती 3 राशी, गिरिरूप होऊनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता, ऋषीस वाटे भय. वेदराशी गिरिमय, केवी शिकू म्हणतसे. तिन्ही ब्रह्मकल्पावरी आचरले. आश्रमचारी वेद शिकले, तावन मात्री. एवढे गिरी केवी शिको म्हणून भयभीत झाला. ब्रह्म्याचे चरणी लागला, म्हणे स्वामी अशक्य केवळा. क्षमा करणे म्हणतसे. या वेदाचा आद्यंत आपण पाहावया. अशक्त तुची जानसी जगन्नाथ, जे देशी ते घेईन. तू शरणागता आधार, माझे मनी वासना थोर. वेद शिकावे अपार, म्हणून आलो तुझपासी. वेद देखुनी अमित भय पावले चित्त. जे द्याल उचित, तेची घेऊ परियेसा. ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषोन. देता झाला मुष्टी 3 अभ्यासावया.
तीन वेदांचे मंत्रजाळ वेगवेगळे केले तत्काळ, ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यासी भारद्वाज. अजून पुरते नाही त्याशी, केवी शिको पाहती वेदासी, सांगा तुम्ही परेशी चौघे वाचा चारी वेद, पूर्ण एक एक वेदासी, शिकता प्रयत्न मोठा त्याशी, सांगेन थोडे तुम्हाशी व्यक्त करावया अभ्यास. शिष्य म्हणते व्यासाशी, एक एक वेद आम्हासी विस्तारावे अदंतेशी, शक्तेनुसार अभ्यास करू ऐसे विनवती चौघे जण. नमोनी व्यासचरण कृपा करावी जाण, आम्हा लागी व्यासमुनी करुणावचन ऐकोनी, व्यास सांगे संतोषुनी, पैल शिष्य बोलावुनी ऋग्वेद निरूपित. ऐक पैल शिष्योत्तमा, सांगेन ऋग्वेद महिमा, पठन करीगा धर्म कर्मा, ध्यानपूर्वक करोनी पैल शिष्य म्हणे व्यासाशी, बर्वे विस्तारावे आम्हाशी, ध्यानपूर्वक लक्षणेशी भेदाभेद निरूपावे. त्यात जे अशक्य आम्हाशी, त्याची शिको भक्तीशी, तू कामधेनू आम्हाशी कृपा करीगा गुरुमूर्ती. व्यास सांगे पैल शिष्याशी, ऋग्वेद ध्यान पर्येशी, वर्णरूप व्यक्ती कैची भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद, अतिगोत्र असे शुद्ध, अत्रिगोत्र असे शुद्ध, ब्रह्मा देवता जाणावी गायत्री छंदासी, रक्तवर्ण पर्येशी, नेत्र पद्मपत्र सदृशी, विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ कुंचकेशी, श्मश्रू प्रमाण द्यरत्नी दीर्घजान, ऋग्वेद असे रूपधारण, मूर्ती घ्यावी येणे परी. आता भेद सांगेन ऐका, प्रथम चर्चा श्रावका, द्वितीय चर्चा श्रवणिका ऐका, जटा शपट दोन्ही शाखा, पाठक्रम शाखा दोन्ही सातवा दंड म्हणूनी, भेद सप्त निर्गुणी, पाच भेद अनिक असती, अश्वलायनी शांखायनी शाकला बाष्कला दोन्ही, पाचवी मांडुका म्हणूनी, असे भेद द्वादश. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी, व्यासे सांगितले शिष्याशी, ऐशिया ऋग्वेदाशी द्वादश भेद विस्तारे. या कलियुगाभितरी म्हणविशी वेदचारी, कीर्ती मिरवा लोकांतरी अध्यापक करून म्हणूनी. तया द्वादश भेदांत एक शाखा, असे विख्यात सुलक्षण रूप व्यक्त कोण जाणे सांग मज. नारायण व्यास मुनी शाखा द्वादश विस्तोरुनी, सांगितल्या संतोषोनी पैल शिष्याशी. ऋग्वेदाचे भेद असे सांगितले वेदवासे, श्री गुरु म्हणती हर्षे मदोन्मत्त द्विजाशी. यजुर्वेद विस्तार सांगेन ऐक अपार, वैशंपायन शिष्य थोर, अभ्यास करी परेसा, व्यास म्हणे शिष्याशी, ऐक एक चित्तेशी सांगतो यजुर्वेदाशी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाना, अधिदैवत विष्णू जाना, त्रिष्टुप छंदाशी तुम्ही म्हणा, आता ध्यान सांगेन. क्रशमध्ये निर्धारी, स्थूल ग्रीवा कपाल जरी, कांचन वर्ण मनोहरी, नेत्र अस्ति पिंगट, शरीर ताम्र आदित्य वर्ण, पाच अरत्नी दीर्घजान, यजुर्वेदा ऐसे ध्यान, वैशंपायना निर्धारी. ऐशिया यजुर्वेदाशी अस्ति भेद शायशी, म्हणे व्यास शिष्याशी, सांगेन एकाची परी. प्रथम चरका औरका, तिसरा नाम कथा ऐका, प्राच्य कथा चतुर्थिका, कपिल कथा पाचवी पै, सहावी असे अरायनिया, सातवी खुनी वार्तातविया, श्वेत म्हणजे जान आठविया, श्वेततर नवमी, मैत्रायणी असे नाम,
शाखा असे हो दशम, तिशी भेद उत्तम असती सात पर्येसा मानवा दुधुंबा दोन्ही, तिसरा ऐकया म्हणोनी वाराह नाम चतुर्थपणी भेद असे पर्येसा. हरिद्रवेया जान पाचवा, श्याम म्हणजे सहावा, सातवा श्यामायनिया जाणावा, दशम शाखा पर्येसा. वाजसने या शाखेशी भेद असती अष्टदशी, नामे सांगेन परदेशी. श्री गुरु म्हणती तयाशी, वाजसनेया नाम एक, द्वितीया जबला निका. बहुदेहा नामे तृतीयका, चतुर्थ कन्व पर्येसा. मध्य दिना पाचवेशी, शापिया नाम षष्टेशी. स्थापायनी सप्तमेशी, कापाला अष्टम विख्यात. पौड्रवत्सा विख्यात, अवटिका नावे उन्नत. परमावतिका परमख्यात, एकादश भेद जाना. पाराशर्या द्वादशी, वैद्यया नामे त्रयोदशी. चतुर्दश भेद पुसशी, वैनया म्हणती तयाते. औंधेया नामे विशेषी, जान शाखा. पंचदशी, गालवा म्हणजे षोडशी. बैजवा नाम सप्तदशी, कात्यायनी विशेषी. जान शाखा अष्टदशी. वाजसनीय शाखेशी भेद असती अष्टादश. तैत्तिरीय शाखा भेद दोन्ही, व्यास सांगे विस्तारोनी. औख्या कांडिकेया म्हणोनी, याशी भेद पाच असती. आपस्तंभी असे थोर, शाखा असे मनोहर. यज्ञादी कर्मे आचार, विज्ञान असे तयात. दुसरा जान बौधायनी, सत्याषाढी, अघनाशनी, हिरण्यकेशी म्हणोनी. चौथा भेद पर्येसा. औंधेही म्हणोनी नाव, भेद असे पाचवा, अनुक्रमे पडावा. म्हणे व्यास शिष्याशी, षडंगे असती विशेषे. नामे तयांची सांगेन ऐके. शिक्षा व्याकरण कल्पे, निरुक्त छंद ज्योतिष. याते उपांगे असती अनिक, आणि त्याची नामे तू ऐक. प्रतिपद, अनुपद, खेद, छंद तिसरा पर्येसा. भाषा धर्म पंचम, मीमांसा न्याय सप्तम, कर्मसंहिता अष्टम, उपांगे ही जाणावी. परिशिष्टे अष्टावीस असती, ऐका विशेष. विस्तार करोनी पर्येस, व्यास सांगे शिष्याशी. पूर्वी होत्या वेदराशी, शिकता अशक्य मानवाशी. म्हणोनी लोकोपकाराशी, ऐसा केला विस्तार. शाखाभेद येणे परी, विस्तार केला प्रकारी. जितके मती उच्चारी, तितुके शिको. म्हणोनी येणे परी विस्तारी, सांगे व्यास परी करी. वैशंपायन अवधारी, विनवितसे त्याजवळी. यजुर्वेद विस्तारेशी, निरोपिला आम्हाशी. शाखाभेद क्रमेशी, वेगळाले करोनी. संदेह होतो आम्हाशी, मूळ शाखा कोण कैशी. विस्तारोनी प्रीतीशी, निरोपावे स्वामिया. व्यास म्हणे शिष्याशी, बर्वे पुशिले आम्हाशी. या यजुर्वेदाशी, मूळ आम्हा सांगेन. मंत्र ब्राह्मण संहिता, मिळवणी पडथा मिश्रिता. तोची मूळ प्रख्याता, यजुर्वेद जाणिजे. आणिक असे एक खून संहिता, मिळवणी ब्राह्मण. तोची यजुर्वेद मूळ जाण. वरकड शाखा पल्लव. यज्ञादी कर्मक्रियेशी, हे मूळ गा पर्येशी. अभ्यास करी गा निश्चयेशी, म्हणे व्यास शिष्याते. ऐकोन या व्यास वचन. वैशंपायन म्हणे कर जोडून. यजुर्वेद मूळ विस्तारून, निरोप व्हावे स्वामिया. व्यास म्हणे शिष्याशी, सांगेन ऐक विस्तारेशी. ग्रंथत्रय असती ज्याशी, अभ्यास करी म्हणतसे. सप्ताष्टक संहितेशी, एकाचे विस्तारेशी. सांगेन तुझ भरवशी, म्हणे व्यास शिष्याते. प्रथम ईशेत्वा प्रश्नाशी, अनुवाक असती चतुर्दशी. 8 अधिक 20 50 असती. उपऊर्ध्व
प्रश्नाशी अनुवाक अस्ति चतुर्दशी 4 अधिक 30 50 तुम्ही जाणाव्या. देवशत्वा प्रश्नाशी अनुवाक अस्ति एकादशी 1 अधिक 30 50 अस्ति. आददे नामा प्रश्न चतुर्थ षट 44 अनुवाक विख्यात 50 जानतयात वेदाधिक 50 देवासुर नामक प्रश्नाशी अनुवाक अस्ति एकादशी अस्ति 51 50 पंचम प्रश्नात अवधारा. सत्वांशीचा इति प्रश्न 12 अनुवाक अस्ति पूर्ण 50 अस्ति 51 अस्ति. 6वे प्रश्नाशी पाकयज्ञ नामक प्रश्न 13 अनुवाकी संपन्न 50 अस्ति 51. 7म प्रश्न विस्तार अनुमत्य इति प्रश्नाशी अनुवाक जाना 22 द्विचत्वारिशतम 50 अस्ति. प्रथम अष्टकेने परी प्रथम अष्टक पर्येशी संख्या सांगेन संहितेशी अनुवाक अस्ति ख्यातिशी एकचित्ते पर्येसा. 100 आणि 44 वरी अधिक त्यावरी 3 निर्धारी अनुवाक अस्ति परिकरी अंतकरणी धरावे. 50 अस्ति 83 त्रिशताधिक 42 प्रथम अष्टकी पर्येशी म्हणून सांगे व्यासमुनी. द्वितीय अष्टकाचा विचार सांगेन तो परिकर. प्रथम प्रश्नाचे नाम थोर वायव्य असे म्हणावे. प्रथम प्रश्नात विशेष अनुवाक जान 11 65 अस्ति 50 एकचित्ते पर्येसा. पुढे असे द्वितीय प्रश्न नाम असे प्रजापती गुहान 12 अनुवाक अस्ति जान. 1 50 आदित्य नामक 50 अनुवाक जाना 14 8 अधिक 50 50 तुम्ही पढाव्या. पुढील प्रश्न देवा मनुष्य अनुवाक जाना 14 8 अधिक 44 50 तुवा जाणीजे म्हणता जाय महापाप प्रश्न असे विश्वरूप 12 अनुवाक स्वरूप 4 अधिक 37 50 समिधा नाम प्रश्नास निरुते अनुवाक 12 37 50 अस्ति त्यास एकचित्ते पर्येसा. ऐसे द्वितीय अष्टकाशी षष्ठ प्रश्न पर्येशी 5 अधिक 37 अनुवाक तुम्ही जाणावे. 50ची गणना सांगेन तुझ विस्तारोन 3 शतावरी अशी ती जाण 8 अधिक पर्येसा. तिसरा अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा परिकर वैशंपायन शिष्य थोर गुरु मुखे ऐकतसे. तिसऱ्या अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापती करकाम अनुवाक त्या 1 द्विचत्वारिशत 50 त्याशी. द्वितीय प्रश्नास असे जाण नाम यो वय पवमान 11 अनुवाक जान 144 50 त्याशी. तृतीय प्रश्न बरवियासी नाम असे अग्ने तेजस्वी अनुवाकांची 11 144 50 त्याशी. चौथा प्रश्न विवायत 11 अनुवाक ख्यात 144 50 त्यात एकचित्ते पर्येसा. पुढे असे प्रश्न पंचम म्हणावे मानपूर्णा प्रथम अनुवाक 11 उत्तम षड्विशंती 50 त्याशी. ऐसे तृतीयाष्टकाशी अनुवाक 50 त्याशी 200 अधिक 6 त्याशी 50 अस्ति अवधारा. चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युजान 11 अनुवाक खून
शतचत्वारिशतपन्नास प्रश्नास संज्ञा विष्णु क्रम ऐशी एकादश अनुवाक पर्येशी 8+4=50 त्यात विस्तार 3रे प्रश्न उत्तम जाणा तुम्ही अपात्वा नाम 13 अनुवाक उत्तम 100-350 त्याशी 4था प्रश्न रश्मी सरसी अनुवाक अस्ति 12 सप्ताधिक 300 50 अस्ति तुम्ही जाणा नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न होय जान पंचम एकादश अनुवाक जान सप्ताधिक 20-50 अश्मनूरज प्रश्नास 9 अनुवाक पर्येस 100-450 त्यास एक चित्ते पर्येसा प्रश्न आगना विष्णुसी अनुवाकाची जाण पंचदशी 1-40 त्याशी विस्तारे ऐसे चतुर अष्टकाशी सप्त प्रश्न पर्येशी अनुवाक अस्ति 82 द्विशतावर 1-50 पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सावित्राणी जान 50 षष्टी 51 अनुवाक ख्याती विष्णुमुखा प्रश्नासी अनुवाक अस्ति 12 64 त्याशी श्री गुरु मंथी द्विजाते 3रा प्रश्न उत्सन्न यज्ञ अनुवाक 12 धराखून 50 द्वय न्यून 50 अस्ति पर्येशी 4था प्रश्न देवासुरा अनुवाक अस्ति 12 षष्टीत 2 उन्या करा 50 अस्ति पर्येसा येदे के नामे प्रश्न चतुर्विशंती अनुवाक खून 2 + षष्टी जान 50 अस्ति पर्येसा हिरण्यवर्मा षष्ठ प्रश्न त्रयोविशंती अनुवाक जान षष्टी मध्ये 6 न्यून 50 अस्ति पर्येसा यो वा आ यथा नामे प्रश्न षड्विशंती अनुवाक जान षष्टी मध्ये 2 न्यून 50 अस्ति पर्येसा पंचमका अष्टक संहितेशी सप्त प्रश्न पर्येशी अनुवाक 183 20 अधिक विस्तारे 3+450 अस्ति जाना विख्यात मन करोनी सावचित्त ऐका म्हणे तये वेळी षष्टाष्टक संहितेशी प्रथम प्रश्न पर्येशी प्राचीन वंश नाम त्याशी 11 अनुवाक जाना +6 सप्ततिशी 50 त्याशी पर्येशी विस्तार करुणी शिष्याशी सांगतसे व्यासदेव यदुभव नाम प्रश्नासी अनुवाक जाना 11 1-59 50 अस्ति पर्येशी 3रा प्रश्न चातवाल 11 अनुवाकी माळ 50 षटीवरी 2 स्थूळ 3रा प्रश्न पर्येशी 4था प्रश्न यज्ञेन 11 अनुवाक जान 50 1+50 पूर्ण 1 चित्ते पर्येसा इंद्रोवृत्त नाम प्रश्न 11 अनुवाक जान 2+450 खून पंचम प्रश्नी पर्येसा सुवर्गाय नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति 11 3+4 50 अस्ति पर्येसा 6वे अष्टकी परिपूर्ण त्याशी 6 अस्ति पूर्ण षष्ठी अनुवाक अस्ति जान 300-350 सप्तमाष्टकाचा प्रश्न नामे असे प्रजनन अनुवाक 20 अस्ति खून 2+50 त्यास साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न विशंती अनुवाक जान 50 परिपूर्ण 1 चित्ते प्रियेसा प्रजवा नाम प्रश्नासी अनुवाक 20 पर्येशी 2+450 त्याशी श्री गुरु म्हणती तयाशी बृहस्पती
बृहस्पती नामक प्रश्न द्वाविशंती अनुवाकजान त्रिण्याधिक पन्नासा खून पन्नासा अस्ति अवधारा प्रश्नासे पाचवा जान गावो वा नामे उत्तम पंचविशंती अनुवाक पूर्ण चतुपंचाशत पन्नासा त्याशी सप्तमाष्टक संहितेशी अनुवाक अस्ति पर्येशी एकशत सप्त त्याशी अनुवाक अस्ति विस्तार द्विशतावरी अधिकेशी 51 अस्ति पन्नासी सप्तमाष्टक असे सुरसी एकचित्ते पर्येसी अष्टमाष्टक संहितेशी शताधिक अष्टचत्वारिंशी मुख्य प्रश्न चत्वारिशत बर्वशी अनुवाक अस्ति विस्तारे। आज आपण या 26व्या अध्यायाच्या 140 ओव्या घेतलेल्या आहेत. तर आपण हा पहिला भाग आता घेतलेला आहे तो संपवू आता. जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त.